हाय, आता आपण बघत आहोत 2024च्या चालू घडामोडी. बघा इथे तुम्हाला विथ स्पष्टीकरण हवं आहे की फक्त क्वेश्चन आन्सर हवं आहे असं मला कमेंट्समध्ये सांगा. हे आपलं पहिलं लेक्चर आहे, त्यामुळे त्यामध्ये काय काय चेंजेस तुम्हाला हवे हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं. विथ स्पष्टीकरण हवं असेल तर आपण विथ स्पष्टीकरण घेऊ. फक्त तुम्हाला क्वेश्चन हवे असतील कमी टाईममध्ये तर तसंही आपण घेऊ. ठीक आहे, ह्या लेक्चरमध्ये फक्त मी क्वेश्चन आन्सर घेते. तुम्हाला विथ स्पष्टीकरण पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये तसंच सांगा, आणि नसेल पाहिजे फक्त क्वेश्चन पाहिजे असेल तसंही कमेंट्समध्ये सांगा. बघा पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली विचारलं तर काय, सुजाता सैनिक. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्म दिवस 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. काय, राज्य क्रीडा दिन लक्षात ठेवायचं आता. ठीक आहे, 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन. तर काय येणार आहे आन्सर तुमचं, खाशाब जाधव. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याने सलग कितव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो बघा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. ते कितव्यांदा, 9व्यांदा. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा, भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे. तर कधीपासून होणार आहे, तर 1 एप्रिल 2024. बघा हा करंटचा क्वेश्चन 2024 मधले, त्यामुळे हा तुम्हाला जानेवारीमध्ये आलेला होता आणि याचा आन्सर आहे 1 एप्रिल 2024. ठीक आहे, आता तुम्हाला जर विचारलं तर आयोगाचे सचिवपदी कोणाची नियुक्ती केली, तर ऋत्विक रंजन पांडे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी सांगितले. ठीक आहे, तर काय येणार आहे तुमचं आन्सर, ऑप्शन नंबर 1 अरविंद पानगडिया.